आणि त्याच्यावर 40 वर्ष म्हणजे इतकं दुर्दैव आहे शहराचं की कुठलाही म्हणजे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच मागणी असायची. पण येणाऱ्या पाण्याची आवक कशी वाढवायची याच्यावर कधी कोणी बोललंच नाही. पोलीस ही जर पाहिली तर एकतर्फी वागती. जसं शिवजयंतीच्या अगोदर कमी 500 आमच्या शिवभक्तांना नोटीस पाठवल्या. ज्या वेळेला ईदचा विषय आहे, ईदमध्ये मागच्या वर्षी ते फिलिस्तीनचा झेंडा फडकवला. फिलिस्तीनची नकाशा कोणाला माहिती नाही, ते फिलिस्तीन का पालस्तीन काय आहे, त्याचा नकाशा कोणाला माहीत नाही. ते ईदगाह मैदानावर झेंडा फडकवायचं काय कारण? तर याच्यामध्ये कोणाचा द्वेष नाही ना. जर कुणी जर त्रास देत असेल, त्याने जर त्रासच दिला नाही, त्याने देवस्थानावर दावेच केले नाही, कशाला आपल्याला त्याच्याबद्दल बोलावं लागेल? आमदार साहेबांच्या माध्यमातून हिंदूंना एक मोठा आवाज मिळालेला आहे. ते कुठेतरी हिंदूंचे प्रश्न मार्गी लागत आहेत. पहिला टप्पा त्याचा 150 कोटी आलेला आहे. असं 450 कोटीचा निधी नगरमधला पहिलाच आमदार आहे असा की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी उपलब्ध करून दिला नगरकरांच्या सोयीसाठी. आता एक व्हिजन आहे की स्मार्ट सिटी व्हावा, त्यानंतर भिंगार शहर हे नगरपालिकेत जावं, हे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. गेल्या 25 वर्षाची जी सत्ता होती अहिल्यानगर शहरामध्ये, ती सत्ता उलटून गेल्या 15 वर्षांपासून 10 वर्षापासून शहराचे आमदारपद जे आहे भूमिका निभावत आहेत. आणि आता पुन्हा 24ला मोठ्या फरकाने पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेले आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना शहराच्या व्हिजनबाबत आणि जे आता त्यांनी लक्षवेधी मांडलेलं आहे ते या सगळ्या गोष्टींबाबत आणि शहरामध्ये चाललेल्या चांगल्या विकास कामांच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी आमदार या सदरामध्ये. सर, आपण सध्या तिसऱ्यांदा टर्म निवडून आला आहात. त्याच्यानंतर जे शहरात विकास कामांची जी घोडदौड चालू आहे ती कशा पद्धतीने चालू आहे आणि त्यावर काय सांगाल? आपण निश्चित रूपानं जर अहिल्यानगर शहरामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये आपल्याला शहर बदलतंय असं सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती बोलायला लागलेला आहे की शहर बदलतंय. जसं शहराचं एक चांगलं नाव देण्यात आलं अहिल्यानगर, तसं त्या नावाप्रमाणे आता शहराला साजन असं काम शहरामध्ये सुरू आहे. अगदी रस्त्यांच्या बाबतीमध्ये मूळ प्रश्न रस्त्यांचा प्रत्येक शहरामध्ये असतो. म्हणजे अगदी मुंबईपासून आपण एका छोट्या ग्रामपंचायतमध्ये जरी गेलो तर तिथं देखील आपल्याला तो रस्त्यांचा प्रश्न आपल्याला फार जटिल प्रश्न वाटत असतो. आणि तो प्रश्न कायमचा जर संपवायचा असेल तर एक रस्ता करायचा, दर्जेदार करायचा, कॉन्क्रीटकरण करायचं, खालचा बेस जो आपल्याला बऱ्यापैकी कॉटन सॉईल पाहायला मिळते. कॉटन सॉईल असली तर रस्ते खचत असतात. पावसाळ्यामध्ये त्याचं इम्बॅलन्सिंग होतं रस्त्याचं, म्हणजे तो रस्ता कुठेतरी खालीवर होत असतो. आणि तशा प्रकारे आपण प्रयत्न केला आणि या रस्त्यामधलं खालचा ब्लॅक कॉटन सॉईल काढणं, त्याला मुरुम फिलिंग असेल, सोलिंग असेल, वेगवेगळे लेअर असतील, मग PCC कॉन्क्रीट आणि मग फायनल कॉन्क्रीट, अशा प्रकारे जे आपण केलेलं आहे. त्यामुळे आता शहर कुठेतरी चांगल्या प्रकारचे दर्जेदार रस्ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये देखील अनेक विकासात्मक कामं, म्हणजे म्युझिकल फाउंटन शहरामध्ये आपल्या जिल्ह्यात कुठे नव्हते तर ते आज एक चालू झाला आहे. दुसरा आता गंगा उद्यानमध्ये चालू होणार आहे. चालू झालेला जो आहे तो बुडगाव रोड या परिसरामध्ये साईनगर उद्यानमध्ये सुरू झालेला आहे. आणि त्याच प्रकारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हणजे सारसनगर परिसरामध्ये एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहते. तिथं बऱ्यापैकी इंडोर गेम्स आहेत. आणि दुसरं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहते तर ते गंगा उद्यान जे आहे त्याच्या मागच्या बाजूला तिथे त्याचं काम सुरू झालेलं आहे. तिथं आउटडोर गेम्स असणार आहे. त्यामध्ये स्विमिंग पूल देखील एक स्वतंत्र स्विमिंग पूल असणार आहे. भैया, या सगळ्या कामांमध्ये आपण एक नव्या पद्धतीने रस्त्याचं जे आहे ते स्ट्रक्चर केलेलं आहे. म्हणजे पावसाचं पाणी आहे त्याचा निचरा वेगळा, ड्रेनेज लाईन वेगळी, सेवर वेगळं, असं काही केलेलं आहे. ही नवीन पद्धत नगरकरांनी अनुभवलेली आहे. आणि निश्चितच आपल्याला पाहतो की आपण शेवटी पावसाळ्यामध्ये जे पाणी येईल तर ते देखील नदीच्या दिशेने गेलं पाहिजे, नाल्याच्या दिशेने गेलं पाहिजे. त्याच्याकरता स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज सिस्टम हे देखील आपण प्रत्येक रस्त्यामध्ये जिथं जागा मिळेल तिथं डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. या सगळ्या विकास प्रक्रियेमध्ये आपण पाणी झालं, त्यानंतर आता जे आहे रस्त्यांचं झालं, त्यानंतर आता पाण्याकडे वळाले आहेत. फेज 2 ची योजना आपल्याकडे झालेली आहे. अमृतची योजना पूर्णत्वाकडे आलेली आहे. बऱ्यापैकी आता उपनगरांना पाणी मिळेल असं निश्चित शहर आपण पाहतो की 40-42 वर्ष या शहराच्या पाण्याचं नियोजन कुणी केलेलं नव्हतं. म्हणजे 72 साली एक पाणी योजना त्यावेळेला मोळा डॅम ते नगर अशी झाली. मोळा डॅम ते बिळत ते वसंत टेकडी अशी आली. आणि त्याच्यावर 40 वर्ष म्हणजे इतकं दुर्दैव आहे शहराचं की कुठलाही म्हणजे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच मागणी असायची. पण येणाऱ्या पाण्याची आवक कशी वाढवायची याच्यावर कधी कोणी बोललंच नाही, कोणी विचार केला नाही. फक्त निवडणुका होत गेल्या, लोक मतं देत गेली. पण भविष्यातलं शहर कसं असलं पाहिजे, शहराला मुबलक पाणी कसं मिळेल, त्याच्याकरता आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जेव्हा संधी दिली तर आम्ही ह्या वेगवेगळ्या नव्या योजना केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या माध्यमातून आणण्याकरता प्रयत्न केले आणि ते आज आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे येणाऱ्या पाण्याची आवक आता वाढलेली आहे. त्यामुळे नवीन पाण्याच्या टाक्या प्रत्येक भागामध्ये उभा केलेल्या आहेत फेज 2 मधून.
डिस्ट्रीब्युशन लाईन ह्या टाकल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आता हे काम सुरू आहे, वेगाने सुरू आहे. अजून योजना आता त्याच्यावर थांबून चालणार नाही. आपल्याला सातत्याने ठेवायला लागणार, शहर वाढत जाणार आहे. त्यामुळे दृष्टिकोनातून पुढे प्रयत्न करत राहणार आहोत. पाणी आणि रस्त्याच्या बाबतीत आपण आता नगरकरांनी कधी नाही ते अनुभवलं असं ते चौकांचं सुशोभीकरण देखील करण्यात आलं. वेगवेगळ्या थीम नगरकरांनी पाहायला चालू केलेल्या आहेत. ह्या थीम कशा सुचल्या आणि याचं काम कसं आहे? दिशा आपण पाहतो की परदेशामध्ये आपण जातो, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जातो, तिथं चौक असतात, मोठे रस्ते असतात. तर तिथं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं आपल्या शहरात देखील झालं पाहिजे. तसं आम्ही काही खाजगी तत्वावरती काही उद्योजक मंडळीला प्रयत्न केले, काही बिल्डर मंडळीला विनंती केली, काही सामाजिक संघटनांना विनंती केली. त्याच्यातनं सीए भवनचा रस्त्याच्या अलीकडं सीए चौक झाला. त्याच्यानंतर इकडं अहिंसा चौक म्हणून जो निर्माण झाला, तिथं गाय वासरूचा एक संकल्प चित्र, एक पुतळा तिथं त्या ठिकाणी निर्माण केला. आता पत्रकार चौकाच्या परिसरामध्ये देखील एक नवीन स्टॅच्यू होणार आहे. असे वेगवेगळे थीम्स आता आपल्या शहरामध्ये होतात. त्यातनं महानगरपालिका आहे, अहिल्यानगर महानगरपालिका आहे असं चित्र आपल्याला रस्त्यांच्या माध्यमातून, चौक सुशोभीकरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सगळ्या शहराच्या विकासासोबत आपण एक हिंदुत्वाची कास धरून देखील आता पूर्ण बांधणी चालू केलेली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण काय सांगू? हिंदुत्व हा जो विषय आहे, हा आपण जर पाहिलं तर सातत्याने काही घटना वारंवार घडतात. एखाद्या वेळेला एखादी चुकून घटना घडू शकते, पण ह्या ज्या काही घटना सातत्याने काहीतरी घडवतात, जसं आपण पाहतो की कुठल्या तरी व्यवसायाच्या करता एखाद्या व्यापाऱ्याच्या तिथं जाणीवपूर्वक काही लोकांनी अतिक्रमण करायचं, त्या व्यापाऱ्याला टार्गेट करायचं, जेणेकरून ते दुकान त्याला मिळालं पाहिजे. त्याला वारंवार काहीतरी अपशब्द वापरायचे आणि त्याच्यातनं तो व्यापारी डिस्टर्ब करायचा. आणि मग असे प्रकार करता 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 अगदी देवस्थानापर्यंत आलेत, की देवस्थानावरती दावा केला की देवस्थान आमचं आहे. अशा जर घटना घडत असतील तर याच्यावरती काम करावं लागतं. आणि याला जर कुणी म्हणत असेल, किंवा मुलींच्या बाबतीमध्ये घटना घडतात, कुणी कॉलेजच्या बाहेर करते, कुणी खेड्यापाड्यांमध्ये शाळेच्या बाहेर बसणारे जे टोळके, ते टार्गेटेड लोक असतात, तिथे कशी येतात हे लोक? मग त्याला जर कुणी म्हणत असेल की आम्ही हिंदुत्वाचं काम करतो, तर निश्चित आम्ही त्या पद्धतीने काम करतो आणि ते करावं लागणार आहे. जर कुणी टार्गेट करून जर आमच्या लोकांना जर तकलीफ देत असेल, तर त्याला त्या पद्धतीने उभं राहावं लागतं आणि ते काम करावं लागतं. ते आपण नाही करणार तर मग कोण करणार? पण एकंदरीत आपल्या पक्षाची जी भूमिका आहे धर्मनिरपेक्ष आणि ही दुसरी डायरेक्ट विरोधाभास. नाही, हे जे काही पक्षाचं ध्येयधोरण आहे, ते हा विषय पक्षाच्या व्यासपीठावरचा आहे. आणि हे जे काही कार्य आहे, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कोणाचा द्वेष नाही ना. जर कोणी जर त्रास देत असेल, त्याने जर त्रासच दिला नाही, त्याने देवस्थानावर दावेच केले नाही, तर कशाला आपल्याला त्याच्याबद्दल बोलावं लागेल? त्यामुळं हा काय कुणी हे जाणीवपूर्वक हे लोक जर आपल्या लोकांना जर टार्गेट करत असतील, आपल्या लोकांना त्रास देत असतील, आपल्या महिला भगिनींना कॉलेज, शाळा ह्याच्या बाहेर जर त्रास देत असेल, कुणी गाडीवर जात आहे तर रात्रीच्या आपले लोक फिरतात, महिला फिरतात, त्यांच्या लेडीज बाहेर येत नाहीत. आपल्या महिला जेव्हा जेवण झालं, संध्याकाळी जेवणाच्या अगोदर कुणी संध्याकाळी फिरायला निघतं, कुणी पहाटे फिरायला निघतं, तेव्हा सुद्धा लोक छेडतात. असं होत असेल त्यांचा तर कायदेशीररीत्याने बंदोबस्त करावा लागतो. त्यामुळे आपण पाहतो की वारंवार या घटना फक्त अहिल्यानगर शहरात नाही, जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्र आणि देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हेच लोक कसं काय येतात? म्हणजे कुठंतरी हे प्लॅनिंग करून, टार्गेट करून लोक आपल्याला पाहिजे. हे टेबल शीट फिरणार, गाडी नंबर प्लेट नसती, त्यांना पोलीस काही बोलत नाही. म्हणजे यांच्याकरता वेगळा कायदा पोलिसांनी लागू केला का असं सुद्धा आम्हाला वाटतं ना कधी कधी. पोलिसांनी परस्पर यांच्याकरता वेगळा, तुम्ही बिगर नंबर प्लेटच्या गाड्या घेऊन फिरा, टेबल शीट फिरा, असं पोलिसांनी यांना कार्ड दिलंय का परवानगीची सुद्धा मला आता एकदा चौकशी करायची. या सगळ्यांमध्ये आपण काही दिवसांपूर्वी पोलिसांवर देखील काही आक्षेप घेतलेला होता. काही जे पोलीस स्टेशन आहेत त्यांचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या कामकाजावर आपण आक्षेप. नाही, आजही त्या गोष्टीवर, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. कारण की पोलीस ही जर पाहिली तर एकतर्फी वागती. जसं आम्ही त्या दिवशी पोलिसांना सांगितलं की साहेब, तुम्ही शिवजयंतीच्या अगोदर कमी 500 आमच्या शिवभक्तांना नोटीस पाठवल्या, 500 लोकांना पाठवले असतील. तोपखाना हद्दीत वेगळ्या, कोतवाली हद्दीत वेगळ्या, भिंगार हद्दीत वेगळ्या, MIDC हद्दीत वेगळ्या, नगर तालुका हद्दीत वेगळ्या. आणि ज्या वेळेला ईदचा विषय आहे, ईदमध्ये मागच्या वर्षी ते फिलिस्तीनचा झेंडा फडकवला. फिलिस्तीनची नकाशा कोणाला माहिती नाही, ते फिलिस्तीन का पालस्तीन काय, त्याचा नकाशा कोणाला माहित नाही. ते ईदगाह मैदानावर त्या झेंडा फडकवायचं काय कारण आहे? म्हणजे हे कुठेतरी हे लोक एकमेकांच्या लहानपणाच्या डोक्यात घालतात की हे अशा पद्धतीने करायचं, आणि ते लोक करतात. मग त्या घटनेला जर उद्या जर काही जर घडलं, झेंडा फडकवल्यावर जर काही घडलं, उद्या जर वेगळी भूमिका जर काही घडली, तर त्या नोटिसा का नाही बाजूला त्यांनी टार्गेटेड लोकांना? मग आमचा तो प्रश्न आहे ना, का नाही बाजवते लोक? हे पोलीस जाणीवपूर्वक हे कुठेतरी एका विशिष्ट वर्गाला, म्हणजे हिंदू समाजाला टार्गेट करून हे तकलीफ द्यायचं काम पोलीस करतात.
शेवटाकडे येऊ आपण. ह्या सगळ्या भूमिकेनंतर आपल्याकडे आता थोड्या दिवसामध्ये माजी खासदार आहे सुजय विखे, त्यांनी सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी की आता औद्योगिक क्षेत्र देखील आपण वाढवणार आहोत. दुसरं जे नवीन MIDC आहे तिथे भूमिपूजन होऊन तिथे देखील आता कंपन्या येणार आहात. त्याच्यातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. निश्चित तरुणांना तिथं नवीन युवा उद्योजक घडण्याकरता मदत होणार आहे. ती जागा उपलब्ध झालेली आहे, तिथून अनेक युवक उद्योजक निर्माण होतील आणि त्याच्यातनं एक उद्योजक आला तिथं शेकडो युवकांना रोजगार देखील मिळणार आहे. त्यामुळे ते फार मोठा प्रश्न शहराचा तो देखील आपला मार्गी लागणार आहे. नगरच्या पुढच्या 5 वर्षाचं विजन आपण सांगितलेलं आहे, ते दाखवलेलं आहे, त्या बाबतीत थोडं संक्षिप्त. तर निश्चित आता आम्ही जे विजन मांडलेलं आहे की विकासाच्या बाबतीमधलं विजन आहे की म्हणजे अगदी मूलभूत सुविधांपासून तर औद्योगिक क्षेत्रापर्यंत तरुणांना रोजगार मिळण्यापर्यंत हे आपलं विजन आहे. त्याच्यावरती आपण 5 वर्षाचा आराखडा असतो, त्यामध्ये पुढच्या 5 वर्षापर्यंत आपलं ते केलेलं राहील. नक्कीच आमदार साहेबांनी आपल्याला जे आहे नगरचं 5 वर्षाचं जे विजन आहे ते सांगितलेलं आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर. आमदार संग्राम जगताप यांनी आत्ता आपल्याला सांगितलं की त्यांचं जे विकासाचं विजन आहे, नगरचं विकासाचं वर्जन कसं पद्धतीने त्यांचं असणार आहे पुढच्या 5 वर्षाचं हे सांगितलं. आता काही आपण कार्यकर्ते आहेत, काही जनता आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं आमदारांच्या कामाच्या बाबतीत त्यांना काय वाटतंय. आपल्याला आमदारांचं आपण 3दा आमदारांना निवडून दिलं आहे संग्राम जगतापांना. काय एकंदरीत त्यांच्या कामाचं कसं आलं त्यातून? काम असं आहे त्याच्यामध्ये साहेब की पहिल्या वेळेस 2014 निवडून आले त्यावेळेस फक्त 3,000 मतांनी आले होते. त्यांच्या कामामुळे ते परत 11,000 मतांनी आले आणि आत्ता ज्यावेळेस 2024चे इलेक्शन झालं त्यावेळेस ते 40,000च्या मतांनी आले. म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे. पाहिलं गेलं तर 450 कोटीचा निधी या नगर शहरामध्ये त्यांनी एवढा मोठा निधी अजितदादांच्या माध्यमातून आणलाय. बरेचसे कामं त्यांनी पूर्ण केलेत. आता एक व्हिजन आहे की स्मार्ट सिटी व्हावा, त्यानंतर भिंगार शहर हे नगरपालिकेत जावं, हे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि ते पूर्ण करतील. कारण बरेचसे कामं त्यांनी केलेले आहेत आणि याच्या पुढे ते कामं करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. इतक्या वर्षापासून नगर शहरातले असेल, उपनगरातले असेल, रस्त्यांचे प्रश्न खूप गंभीर होते. आता ते रस्त्यांचे प्रश्न कुठे मार्गी लागलेले वाटतात? हो, 70% झाली. आता काही कामं चालू येतं आणि ते पूर्ण होतील, 100% पूर्ण होतील आणि चांगले स्मार्ट सिटीकडे आपलं नगर शहर जाईल असं मला वाटतंय. कामाच्या जीवावरच हे 3ऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत. जर काम केलं नसतं तर त्यांना मतदान पण त्या स्वरूपात झालं नसतं. काम केलंय त्यामुळेच 3ऱ्यांदा म्हणजे पहिला दुसरा सोडून 3ऱ्यांदा 40,000च्या लीडने भैया आलेले आहेत निवडून. हे कामच बोलतंय त्यांचं. आमदार संग्राम भाई जगताप हे 3ऱ्यांदा निवडून आले. ते फक्त कामाच्या जीवावरच आले. त्यांनी नगरमध्ये जवळजवळ 150 ते 200 कोटीचा निधी, पहिला टप्पा त्याचा 150 कोटी आलेला आहे, असं 450 कोटीचा निधी नगरमधला पहिलाच आमदार आहे असा की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी उपलब्ध करून दिला नगरकरांच्या सोयीसाठी. त्यानंतर MIDCची ती जागा आहे जी 500 एकर जागा त्यांनी एक्वायर केली MIDCसाठी. तिथं पण ते मोठमोठ्या कंपन्या तिथं उपलब्ध करणार, इथं नगरकरांना रोजगार उपलब्ध करून देणार, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक चौकामध्ये सुशोभीकरण केलं त्यांनी नगरमध्ये. तर त्यांचं स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे त्यांची. आज विजन 29 हे त्यांनी नारा दिलेला इलेक्शनच्या टायमाला. तर 2029 पर्यंत नगर पूर्ण स्मार्ट सिटी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आता विषय असा आहे की कामांच्या जोरावरच लोकांनी 3ऱ्यांदा संधी आमदार साहेबांना दिलेली आहे आणि संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या शहराचे जे कार्यसम्राट आमदार आहेत यांना चांगलंच ठाऊक. आणि या नगर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर गेली 25 वर्ष या शहरात कुठल्याही पद्धतीचा विकास नव्हता. पण आता विकासाची गंगा या आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्या माध्यमातून आपण नगर शहरात अनुभवतो आहोत. पाहत नाही तर अनुभवतो आहोत. त्याचं विशेषतः असं आता आपण पाहतोय, दुपारी साहेबांची आपण जर प्रेस पाहिली, आपण देखील होता प्रेसला, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गेल्या 34 वर्षापासून पुतळा हा त्या ठिकाणी अपेक्षित होता. समाजाने संघर्ष केला. संघर्ष करत असताना कुठल्याही प्रकारचं त्यांना यश मिळत नव्हतं. पण आमदार साहेबांनी त्या ठिकाणी त्यामध्ये लक्ष घातलं. लक्ष घातल्यानंतर पुतळ्याचा जो काही प्रश्न होता तो मार्गी लावला. मग त्यामध्ये महापालिका असो, त्यानंतर उच्च न्यायालय देखील तो विषय होता, तिकडला देखील विषय असो, या सर्व लोकांच्या आंबेडकरी समाजाला विश्वासात घेऊन आज आपण पाहतो ते 10 एप्रिलला त्या ठिकाणी पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचा देखील मोठा कार्यक्रम आहे. त्यानंतर आपण पाहतो महात्मा फुलेंचा आणि सावित्रीमाईंचा या दोघांचा पुतळा, आपण पूर्णाकृती पुतळा हा आपल्या माळीवाडा वेशीपाशी त्या ठिकाणी नियोजित पुतळा त्या ठिकाणी होणार. मग तो निधी देखील पालिकेकडे वर्ग झालेला आहे, त्याचं देखील काम लवकरच होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा हा अहिल्यानगर पालिकेच्या आवारात असो, तो देखील आपल्या साहेबांच्या माध्यमातूनच तो पुतळा झालेला आहे. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या देखील पुतळ्याचं काम आपण जर पाहिलं तर प्रोफेसर चौकात ते देखील प्रगतीपथावर काम चालू आहे. त्याचंही अनावरण सोहळा लवकरच होणार आहे. आणि हे सगळे होत असताना
आपण पाहतो की आणखी 3 उड्डाणपूल या शहरात त्याचं देखील काम लवकरच सुरू होणार, म्हणजे जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे हा ट्रॅफिकचा प्रश्न देखील लवकरच मिटणार आहे. आणि आपण पाहिलं की आता मार्च चालू आहे. आता मार्च चालू असताना विधिमंडळात आर्थिक नियोजनाचं काम सुरू असतं आणि ह्या आर्थिक नियोजनाचं काम सुरू असताना आमदार साहेबांनी पुन्हा एकदा आपल्या शहरासाठी 40 कोटीच्या नव्या कामांची तरतूद देखील केलेली आहे आणि ते देखील कामं लवकरच आपल्या अहिल्यानगर शहरात सुरू होणार आहे. तर सांगायचं एवढंच की आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या शहराचं रूप बदलतंय. लवकरच जसं साहेबांनी सांगितलं की विजन 2029, हे विजन 2029 लवकरच साहेब या अहिल्यानगर शहरातील सर्व जनतेला दाखवतील की त्यांनी दिलेला शब्द आहे हा तेच पूर्ण करू शकतात आणि पुन्हा आणखी 5-6 टर्म हे साहेबच आमदार राहतील हा देखील शब्द मी आपल्या माध्यमातून संबंध नगरकरांना देतो. हे बघा नक्कीच भावेल, शहरातीलच नव्हे जिल्ह्यातील नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील तरुण हिंदुत्वामुळे आमदार संग्राम भैया जगताप यांना जोडल्या जाऊ लागले आहेत. तरुणांचे किती म्हणजे प्रश्न आहेत हे जसं जसं हिंदुत्वातून आम्हाला हे लक्षात येऊ राहिलंय, म्हणजे हिंदू समाजावरती किती अन्याय होत होता, किती दुर्लक्ष केलं जात होतं. आज धर्माचं काम करणारे जे तरुण आहेत त्यांच्याकडे एक हक्काचा माणूस आमदार साहेबांच्या रूपाने भेटलेला आहे. ते त्यांना त्या रूपाने जॉईन होतात. तुम्हाला सांगतो सिद्धटेकली येथील घटना असेल, श्रीगोंदा येथील घटना असेल, मडीची घटना आपण बघितली असेल. आम्ही आता श्रीरामपूर या ठिकाणी जाऊन आलो आणि आजची लेटेस्टची घटना कापड बाजारात एका हिंदू महिलेला मारहाण झाली. तिला जिहादी लोकांकडून अतिक्रमण करून त्या ठिकाणी जे दुकानाला मानतात, थाटात दुकानं मानतात, म्हणजे अशा लोकांकडून कुठेतरी हिंदूला टार्गेट केलं होतं, त्रास देत होता. पण हिंदूंचा आवाज त्या ठिकाणी उठवला जात नव्हता किंवा त्या ठिकाणी काही बोललं जात नव्हतं. आज त्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून हिंदूंना एक मोठा आवाज मिळालेला आहे. ते कुठेतरी हिंदूंचे प्रश्न मार्गी लागत आहेत. तुम्हाला सांगतो, गोरक्षक काम करत होते जिल्ह्यामध्ये, गाड्या पकड, हे पकड, ते पकड, आणि जे कुरेशी समाज म्हणून होता मुस्लिम समाजामधला जो गो हत्या करणारा, त्यांच्यावरती वारंवार गुन्हे दाखल व्हायचे, वारंवार गुन्हे दाखल म्हणजे कुठल्याच प्रकारच्या ठिकाणी म्हणजे त्याला मार्ग नव्हता. पण आमदार साहेबांनी विधान भवनामध्ये आज तो मुद्दा उठवून मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी जो कोणी यापुढे ज्याच्यावरती जास्त गुन्हे दाखल होतील गो हत्येचे त्याच्यावरती मोक्कांतर कारवाई केली जाईल. एवढा मोठा तुम्हाला सांगतो कायदा या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेला आहे हा फक्त आमदार संग्राममुळेच. त्यामुळे आम्ही सर्वजण तरुण आमदार साहेबांच्या मागे देव देश धर्म या मुद्द्यावरती त्यांच्या एकदम खंबीरपणे पाठीशी उभे आहेत आणि आम्हाला या हिंदुत्वाचं काम करायला खूप मजा येते. नक्कीच हे जे तरुण आहेत, जे आज नगरकरांची जी भावना आहे, कार्यकर्त्यांची जी भावना आहे, नगरचा विकास आणि हिंदुत्वाची गोष्ट यामध्ये नक्कीच आमदारांना यश मिळणार आहे. गिरीश रास्कर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.